नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. सुरत नागपूर महामार्गावर फागणे गावाजवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे डिझेल सदृश्य ज्वलनशील रसायनाची वाहतूक करणाऱ्या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 संशयितांना अटक केली असून सुमारे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुजरातहून मलकापूर येथे रसायन नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टँकर अडवून तपासणी केली. यावेळी चालक विकासकुमार बबलू चौधरी आणि जयदीप गीडा यांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आढळली. पुढील पडताळणीत मलकापूर येथील फर्मच्या नावाने बनावट ई-वे बिल व कर चलन तयार केल्याचे उघड आले. या कारवाईत 10 लाख रुपये किमतीचा टँकर आणि सुमारे 13,86,000 रुपयांचे 30,000 किलोहून अधिक ज्वलनशील रसायन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.